ऑटो रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हरांसाठी आज मराठी भाषा शिकण्याच्या शेवटच्या दिवसांनी तुम्ही बघू शकता शेवटच्या दिवशी ओशिवारामध्ये मनसेचे जे पदाधिकारी संदेश देसाई त्यांच्यातर्फे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहेत आणि इथे मोठ्या संख्येने जे ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक हे रांगेत उभे आहेत आणि इथे आता आज शेवटचे दिवस असल्यामुळे जे शेवटचे एक्झाम असतात ना ते सुरू आहे आणि खूप रिक्षा चालक जे पाऊस पण सुरू आहे आणि त्याच्यामध्ये पण रिक्षा चालक जे आहेत ते इथे मराठी भाषा शिकण्यासाठी त्याची एक्झाम देण्यासाठी इथे दाखल झाले आहेत. तर काही ऑटो रिक्षा चालक आमच्यासोबत. काय नाव आहे तुमचं? प्रहलाद शर्मा. प्रहलादजी, तुम्ही मराठी भाषा आता शिकलेत का? शेवटच्या दिवस आहे, काय सांगा? हाँ थोड़ा आते हो साहब. काय बोलणार मराठीमध्ये? काहीतरी तर बोला. काय काय शिकलेत आतापर्यंत? अभी काय काका कुठे जायची आहे मला मला अंधेरी सोडतो आहे का? हो. जर कोणी तुम्हाला मराठीमध्ये काही प्रश्न विचारलेत किंवा सांगितले तर तुम्ही बोलणार का? हाँ बोला. ऑटो रिक्षा चालक आहे जे रांगेत उभे आहेत, कशासाठी तुम्ही इथे आज उभे आहात, काय सांगणार? साहेब मैं इधर इकडे मराठी शिकायचे आहे. मराठी शिकायचे आहे तुम्हाला? तर काय काय घेऊन आलं तर इथे? ये परमिटचे झेरॉक्स और आधार कार्ड और लायसन्स पर घेऊन आले. आज शेवटचा दिवस आहे, किती तयारी आहे तुमची? कारण 18 तारखेनंतर कारवाई पण होणार आहे. थोड़ा थोड़ा मराठी येते, पुढे आउट शिकायला आहे. मला मराठी येतं? थोड़ा थोड़ा मराठी आती है. मराठीमध्ये काय शिकले आतापर्यंत, काय सांग? काय लेफ्टला जायचे, राईटला जायचे, पुढे जायचे और CNG संपलं तर काय सांगणार? हां माझ्या गाडीमध्ये CNG कमी आहे, मी CNG भरायचे जायचे. अजून काही ऑटो रिक्षा चालक आहे, काय नाव आहे तुमचं? नाव काय आहे तुमचं? नाव जयशंकर गुप्ता. जयशंकर गुप्ता माझा. जयशंकर. तर तुम्ही मराठीचं शिक्षण घेतलेत? अभी कर रहे हैं. हाँ मराठी शिक्षण कर रहे हैं. शेवटचा दिवस आहे, किती प्रयत्न चालू है, काय सांगणार आता? आज आखिरी दिन है मराठी सीखने का, किस तरह का प्रयास चालू है आपका? तर तुम्ही बघू शकता तिथे जे रिक्षा चालक आहे ते हातात त्यांचे जे डॉक्युमेंटचे पेपर आहे ते घेऊन सध्या इथे आलेत आणि त्यांच्या रजिस्ट्रेशन पहिला इथे रजिस्ट्रेशन होत आहेत, नंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते इथे टेस्टिंगसाठी उभे असणार आहे आणि यांच्या एक्झाम होणार आहेत, नंतर त्यांना सर्टिफिकेट दिले जाणार आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव आहे शिवकुमार गुप्ता. तुम्ही आता इथे फॉर्म वगैरे भरलेला आहे, काय बोलले त्यांनी? काय बोलले यांनी मराठीमध्ये, काही बोललेत का? माझं नाम शिवकुमार गुप्ता. मराठी शिकलात का तुम्ही? हो साहेब. पण या वयात तुम्ही मराठी शिकतात, तर काय इच्छा आहे शिकण्याची? हो साहेब, इच्छा आहे ना. काय काय शिकलात आता? मीटर चालू केलं आहे, मीटर चालू करा, मीटर चालू केले आहे. पोहोचायला किती वेळ लागेल, ट्रॅफिक नसेल तर लवकर पोहोचे. बरोबर, खूप चांगलं आहेत. आणि तुमचं नाव काय आहे? इंद्रलाल चौरसिया. तर तुम्ही आतापर्यंत काय काय शिकलेत मराठीमध्ये? आम्ही सगळं शिकलोय, फक्त दोनच आम्हाला प्रॉब्लेम असते, एक पूर्वीकडे आणि एक राईटकडे. हीच प्रॉब्लेम आहे, आणखी सर्व मला माहिती आहे, सर्व येते. काहीतरी तुम्ही विचारा, कुठे जायचं, काय करायचं तरी सांगणार मी. समजा की तुमच्या CNG संपलेला आहे, हो. तर पॅसेंजरला जे तुमचे काय सांग? पॅसेंजरना बोलणार आहे, साहेब जरा माझी CNG संपले आहे, जरा 2 मिनिट थांबशील तरी मी CNG भरून घेऊन जातो. परत त्यांनी नको बोला, मला टाईम नाही, तर चला आता बघू मी, आपण जेव्हापेक्षा आपण जाऊया. थांबली गाडी तिथे थांबून तुम्हाला दुसरा ऑटो देतो मी करून, असं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे अनेक इथे रिक्षा चालक आहेत ज्यांनी आतापर्यंत त्यांची ट्रेनिंग संपवली आहेत आणि मराठी बोलण्याचा प्रयत्न पण त्यांनी सुरू केले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.